बॅक टू आवर चॅनल आपली टीचर. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण क्लास 8 मॅथ्समधल्या एक चॅप्टर पाहणार आहोत जो आहे क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाईप. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण या चॅप्टरचा फर्स्ट पार्ट पाहणार आहोत. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण शिकणार आहोत हाऊ टू कन्स्ट्रक्ट ए क्वाड्रिलॅटर युजिंग 4 वेज. तर 4 वेजने क्वाड्रिलॅटर कसा कन्स्ट्रक्ट करायचा ते पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 8.1 सॉल्व्ह करणार आहोत. जर तुमच्या 1 to 7 चॅप्टरमधल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या नसतील तर 1 to 7 चॅप्टरच्या सर्व एपिसोडची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. त्याचबरोबर क्लास 8 मॅथची प्लेलिस्ट सुद्धा प्रोव्हाइड करेन. तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या शेजारचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकाल. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. हॅलो स्टुडंट, क्लास 8 मॅथ्समधला आपला 8 चॅप्टर आहे क्वाड्रिलॅटर कन्स्ट्रक्शन अँड टाईप. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण क्वाड्रिलॅटरचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. त्याचबरोबर क्वाड्रिलॅटरचे कोणकोणते टाईप्स आहेत ते सुद्धा शिकणार आहोत. तर आपला फर्स्ट पॉईंट आहे कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटर. सो आधी आपण क्वाड्रिलॅटरचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. तो क्वाड्रिलॅटरच्या कन्स्ट्रक्शनचे टोटल 4 टाईप्स आहेत. तर 4 वेजने आपण क्वाड्रिलॅटरचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. त्यातील फर्स्ट टाईप आहे किंवा फर्स्ट वे आहे टू कन्स्ट्रक्ट द क्वाड्रिलॅटर इफ द लेंथ ऑफ द 4 साइड्स अँड ए डायगोनल इज गिवन. सो पहिल्या टाईपमध्ये क्वाड्रिलॅटरच्या कोणत्याही 4 साइड्स तुम्हाला दिलेल्या असतील, त्या 4 साइड्सच्या मेजर तुम्हाला दिलेलं असेल आणि डायगोनलचं लेंथ दिलेली असेल, तर ह्या गोष्टींवरून आपल्याला क्वाड्रिलॅटर ड्रॉ करायचा आहे. क्वाड्रिलॅटर ड्रॉ केलेला आहे. तो क्वाड्रिलॅटरला टोटल 4 साइड्स असतात, 4 अँगल्स असतात आणि 2 डायगोनल्स असतात. असं टोटल 10 एलिमेंट्स असतात. 10 एलिमेंट्सपैकी कोणतेही 5 एलिमेंट्स जर आपल्याला दिलेले असतील तर आपण क्वाड्रिलॅटर ड्रॉ करू शकतो. तर आपल्याला आपण एक क्वेश्चन पाहूया. कन्स्ट्रक्ट ए क्वाड्रिलॅटर PQRS such that length of PQ equal to 5.6 cm, length of QR equal to 5 cm, length of QR equal to 5 cm, length of PS equal to 4.3 cm, length of RS equal to 7 cm आणि length of diagonal QS equal to 6.2 cm. सो इथे टोटल आपल्याला 5 एलिमेंट्स दिलेले आहेत. तर या 5 एलिमेंट्सवरून आपल्याला क्वाड्रिलॅटर ड्रॉ करायचं आहे. तुम्ही ते बघू शकता. डायगोनलमुळे क्वाड्रिलॅटरचे 2 पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं आणि हे 2 पार्ट्स 2 ट्रायंगल आहेत. त्या ट्रायंगलच्या तुम्ही बघू शकता ट्रायंगल SPQ आणि ट्रायंगल SRQच्या आपल्या तिन्ही साईड्स माहिती आहेत. तर तुम्हाला माहिती असेल तर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं, तर दोन्ही ट्रायंगल्स आपल्याला ड्रॉ करून झाल्यावर आपण जर ते जॉईन केले तर आपल्याला क्वाड्रिलॅटर मिळून जाईल. त्यामुळे स्टार्टिंगला आपण ट्रायंगल्स ड्रॉ करणार आहोत आणि ट्रायंगल्सवरून आपण क्वाड्रिलॅटर ड्रॉ करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे स्केल, कंपास आणि पेन्सिल. सो आपण कंपासमध्ये पेन्सिल सेट करून घेऊया. सो कोणताही क्वेश्चन जर दिलेला असेल क्वाड्रिलॅटर ड्रॉ करण्यासाठी तर आपण एक रफ फिगर काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला कोणकोणत्या लेन्थ्स किंवा कोणकोणत्या साईड्स कुठे आहेत हे आपल्याला समजेल आणि त्यावरून आपण क्वाड्रिलॅटर इझिली ड्रॉ करू शकू. तर आधी आपण साईड PQ ड्रॉ करून घेणार आहोत. साईड PQ आहे 5.6 सेंटीमीटरची. सेंटीमीटर. सो मी इथे साईड PQ ड्रॉ करून घेतलेली आहे जी आहे 5.6 सेंटीमीटरची. त्यानंतर आपण PS ही साईड ड्रॉ करून घेणार आहोत कंपासचा यूज करून. सो कंपासमध्ये आपण 4.3 सेंटीमीटर लेंथ सेट करणार आहोत. 4.3 सेंटीमीटर. सेंटीमीटर. त्यानंतर कंपासचं हे टोक आपण P या पॉईंटवर ठेवायचं आहे आणि 4.3 सेंटीमीटरच्या इथे मार्क करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपण कंपासमध्ये 6.2
लेंथ किंवा डिस्टन्स सेट करायचं आहे आणि आपण एस हा पॉईंट आपल्याला मिळून जाईल अशा प्रकारे 6.2. त्यानंतर कंपासचं टोक आपण क्यू या पॉईंटवर ठेवायचं आहे आणि 6.2च्या इथे आपण असं मार्क करून घ्यायचा आहे. सो हा आपल्याला मिळाला एस हा पॉईंट. सो पी एस आणि क्यू एस आपण जॉईन करून घेणार आहोत हे दोन्ही पॉईंट्स पी एस आणि क्यू एस. सो आपला ट्रायंगल ड्रॉ झालेला आहे. एस पी क्यू. सो आता आपल्याला एस आय क्यू हा ट्रायंगल ड्रॉ करून घ्यायचा आहे. सो आता आपण कंपासमध्ये 7 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर सेट करून घेणार आहोत आणि 2 मार्क करून घेणार आहोत. 7 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर. त्यानंतर आपण कंपासचं एक टोक एक्सच्या पॉईंटवर होणार आणि 7 सेंटीमीटरच्या इथे असा मार्क करून घेणार. नंतर आपण 5 सेंटीमीटर कंपासमध्ये सेट करणार. त्यानंतर कंपासचं एक टोक आपण एसच्या पॉईंटवर ठेवणार आणि ह्या मार्कला दुसरा मार्क इंटरसेक्ट करून घेणार अशा प्रकारे. सो हा आपल्याला मिळालेला आर हा पॉईंट. सो एस आर आणि आर क्यू आपण जॉईन करून घेणार. सो आर एस हा आहे 7 सेंटीमीटर आणि आर क्यू आहे 5 सेंटीमीटर. सो अशा प्रकारे आपलं पहिलं कन्स्ट्रक्शन ड्रॉ करून झालेलं आहे. सो आता आपण प्रॅक्टिस सेट 8.1 मधील एखाद दुसरं एक्झाम्पल सॉल्व करून घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 8.1 मधील जे बाकीचे एक्झाम्पल्स आहेत तुम्ही अशाच प्रकारे सॉल्व करू शकता. सो स्टुडंट आपला नेक्स्ट टाईप आहे टू कन्स्ट्रक्ट ए क्वाड्रिलॅटरल इफ 3 साइड्स अँड 2 डायगोनल्स आर गिवन. तर इथे आपल्या क्वाड्रिलॅटरच्या 3 साइड्स दिलेल्या असतील आणि 2 डायगोनल्स दिलेले असतील. असे टोटल 5 एलिमेंट्स आपल्याला दिलेले असतील आणि या 5 एलिमेंट्सवरून आपल्याला क्वाड्रिलॅटर ड्रॉ करायचा आहे. तो कसा ड्रॉ करायचा हे आपण प्रॅक्टिस सेट 8.1 मधला सेकंड क्वेश्चन आहे या टाईपचा तो सॉल्व करून आपण अशा प्रकारचा क्वाड्रिलॅटर ड्रॉ करणार आहोत. सो स्टुडंट प्रॅक्टिस सेट 8.1 मध्ये आपला सेकंड क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटर DEFG such that length of DE equal to 4.5 cm, length of EF equal to 6.5 cm, length of DG equal to 5.5 cm, length of DF equal to 7.2 cm, length of EG equal to 7.8 cm. सो आधी एक आपण रफ क्वाड्रिलॅटर ड्रॉ करून घेणार आहोत. तिथे क्वाड्रिलॅटरच्या सर्व साईड्स आपण दाखवणार आहोत. फॉर एक्झाम्पल DE आहे आपला 4.5 सेंटीमीटर, EF आपला आहे 6.5 सेंटीमीटर, साईड DG आहे 5.5 सेंटीमीटर. इथे 2 डायगोनल्स दिलेले आहेत. डायगोनल DF आहे 7.2 सेंटीमीटर आणि डायगोनल EG आहे 7.8 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण एक रफ क्वाड्रिलॅटर ड्रॉ करणार आहोत आणि सर्व साईड्स दाखवणार आहोत. तर इथे सध्या 2 ट्रायंगल्स फॉर्म झालेले आहेत. ट्रायंगल DEG आणि ट्रायंगल DEF. ही दोन्ही ट्रायंगलचे तिन्ही साईड्स आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे आपण आधी 2 ट्रायंगल्स ड्रॉ करून घेणार आहोत. जर आपण 2 ट्रायंगल्स ड्रॉ केले तर आपल्याला आपोआप क्वाड्रिलॅटर मिळून जाईल. सो आधी आपण साईड DE ड्रॉ करून घेणार आहोत. साईड DE आहे 4.5 सेंटीमीटरची. साईड DE आहे 4.5 सेंटीमीटरची. 4.5 सेंटीमीटर ची मी DE काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण साईड DG 5.5 सेंटीमीटरची काढून घेऊया. कंपासमध्ये आपण 5.5 सेंटीमीटर सेट करणार आहोत. त्यानंतर कंपासचं टोक आपण D या पॉईंटवर ठेवायचं आहे आणि एक मार्क करून घ्यायचा आहे 5.5 सेंटीमीटरचा. त्यानंतर कंपासमध्ये आपण 7.8 सेंटीमीटर डिस्टन्स हे सेट करणार आहोत. डायगोनल ड्रॉ करण्यासाठी 7.8.
आता कंपासचं एक टोक आपण ई या पॉईंटवरती ठेवायचं आहे. 7.8 सेंटीमीटरचा मार्क करून घ्यायचा आहे. तो आला इथे. सो इथे आपण पुन्हा 5.5 सेंटीमीटरच्या इथे मार्क आपण वाढवून घ्यायचा आहे, कारण दोन्ही मार्क्स एकमेकांना इंटरसेक्ट झाले पाहिजेत. सो आपल्याला जी हा पॉईंट मिळालेला आहे. सो जी डी आणि जी ई आपण दोन्ही पॉईंट्स, तिन्ही पॉईंट्स जॉईन करून घेणार आहोत. डी जी आणि डी ई, डी जी आणि जी ई. सो डी जी आहे 5.5 सेंटीमीटरचं आणि ई जी आहे 7.8 सेंटीमीटर. सो आपलं एक ट्रँगल ड्रॉ करून झालेलं आहे. तर आपल्याला नेक्स्ट ट्रँगल ड्रॉ करायचं आहे. तर नेक्स्ट ट्रँगलच्या आपण आधी ई एफ ही साईड ड्रॉ करून घेऊया. ई एफ आपली आहे 6.5 सेंटीमीटरची. आपण 6.5 सेंटीमीटरचा मार्क काढून घ्यायचा. त्यानंतर डी एफ आहे 7.2 सेंटीमीटरचा. सो डीचे इथे कंपास ठेवायचा आहे. आपण सेकंड मार्क करून घ्यायचा आहे. तो इथे आला इथे 6.5. सेंटीमीटरचा आपण कंपासमध्ये पुन्हा मार्क करून घेऊया, कारण दोन्ही मार्क्स एकमेकांना इंटरसेक्ट झाले पाहिजेत. सो आपल्याला एफ हा पॉईंट मिळालेला आहे. सो आता आपण एफ हा पॉईंट जॉईन करून घेऊया डी ला आणि त्यानंतर ई ला. त्यानंतर डी जी आणि एफ हे दोन्ही पॉईंट्स एकमेकांना जॉईन करून घेऊया. सो अशा प्रकारे आपला क्वाड्रिलॅटरल डी ई एफ जी हा ड्रॉ करून झालेला आहे. सो इथे तुम्ही बघू शकता क्वाड्रिलॅटरच्या 5 एलिमेंट्स आपल्याला माहीत होते, 2 ट्रायगोनल्स आणि 3 साईड्स. त्यामुळे आपण क्वाड्रिलॅटर ड्रॉ करू शकलो. तर सेम टाईपची एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करू शकता. म्हणजे तुम्हाला कोणताही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सो स्टुडंट, आपला थर्ड वे आहे क्वाड्रिलॅटर ड्रॉ करण्यासाठी. टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटर इफ 2 ॲडजसंट साईड्स अँड 3 एंगल्स आर गिवन. तर इथे आपल्या क्वाड्रिलॅटरच्या 2 ॲडजसंट साईडची लेंथ दिलेली असेल आणि 3 अँगल्स दिलेले असतील. तर ह्या 5 एलिमेंट्सवर मला क्वाड्रिलॅटर ड्रॉ करायचं आहे. सो आपण प्रॅक्टिस सेट 8.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे ह्या टाईपचा, तो आपण आता सॉल्व करूया. इन क्वाड्रिलॅटर MORE, लेंथ ऑफ MO इक्वल टू 5.8 सेंटीमीटर, लेंथ ऑफ OR इक्वल टू 4.4 सेंटीमीटर, मेजर ऑफ अँगल M इक्वल टू 58 डिग्री, मेजर ऑफ अँगल O इक्वल टू 105 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल R इक्वल 90 डिग्री. सो आपण एक रफ फिगर ड्रॉ करून घेतलेली आहे आणि रफ फिगरमध्ये आपण सर्व मेजर्स व सर्व साईड्सच्या लेंथ्स ह्या दाखवलेल्या आहेत. सो स्टार्टिंगला आपण साईड MO ड्रॉ करून घेऊया, जी आहे 5.8 सेंटीमीटरची. सो 5.8 सेंटीमीटरची आपण एक साईड ड्रॉ करून घेऊया. .8 सेंटीमीटर लेंथची साईड MO.
त्यानंतर आपण अँगल एम 58 डिग्रीचा ड्रॉ करून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे प्रोट्रॅक्टर. जो आहे आपलं प्रोट्रॅक्टर, इथे आपण अँगल एम EMO 58 डिग्रीचा ड्रॉ करून घेऊया. सो हा आपला अँगल आहे एम, जो आहे 58 डिग्री. त्यानंतर आपण अँगल ओ ड्रॉ करून घेऊया, जो आहे 105 डिग्रीचा. तो आपला अँगल ओ सुद्धा ड्रॉ करून झालेला आहे 105 डिग्रीचा. सो आता आपण साईड ओ आर ड्रॉ करून घेऊया, जी आहे 4.4 सेंटीमीटरची. सो रे एम ओ आरवरती आपण 4.4 सेंटीमीटरची मार्क काढून घेऊया किंवा मार्क करूया 4.4 सेंटीमीटरचं. तुम्ही हे कंपासमध्ये 4.4 सेंटीमीटर लेंथ सेट करून सुद्धा 4.4 सेंटीमीटरचा मार्क करू शकता किंवा स्केलचा यूज करून सुद्धा तुम्ही करू शकता. सो इथे हा मार्क आपण केलेला आहे. आपण इथे आर हे नाव देऊया 4.4 सेंटीमीटर. सो आता आपल्याला आरच्या इथे 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. सो प्रोटेक्टरचा यूज करून आपण इथे 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून घेऊया. सो आपल्याला रे एम ई हा अजून थोडा वाढवावा लागेल, जेणेकरून दोन्ही रेस एकमेकांना इंटरसेक्ट करतील. मी आपला कॅल्क्युलेटर हा ड्रॉ होईल. सो हा आहे आपला रे एम. हा आपल्या दोन्ही रेसच्या इंटरसेक्टिंग पॉईंटला आपण ई हे नाव देऊया. आणि आपला अँगल आर आहे 90 डिग्रीचा. सो अशा प्रकारे आपला क्वाड्रिलॅटर MORE हा ड्रॉ झालेला आहे. इथे आपल्याला 2 साईड्स दिलेल्या आहेत आणि 3 अँगल्स दिलेले आहेत. तर आधीची बेस्ट साईड आहे ते आपण ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर 2 अँगल्स ड्रॉ करून घ्यायचे साईडवरचे. त्यानंतर ज्या साईडवर किंवा ज्या अँगलवर आपली सेकंड साईड दिलेली असेल, सेकंड साईड आपण मार्क करून घ्यायची. आणि सेकंड साईडच्या एका पॉईंटवर आपल्याला एक अँगल दिलेला असेल, तो अँगल ड्रॉ करून घ्यायचा. आणि तो अँगल ड्रॉ केल्यानंतर आपले 2 रेस एकमेकांना इंटरसेक्ट करतात. त्या इंटरसेक्टिंग पॉईंटला आपण 4th पॉईंट आपला असणार आहे. आणि अशा प्रकारे आपला क्वाड्रिलॅटर MORE हा ड्रॉ करून झालेला आहे. सो स्टुडंट, आपला 4th वे आहे क्वाड्रिलॅटर ड्रॉ करण्यासाठी. टू कन्स्ट्रक्ट ए क्वाड्रिलॅटर इफ 3 साइड्स अँड 2 अँगल्स इन्क्लुडेड बाय देम आर गिवन. तर ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला 3 साईड्स दिलेल्या असतील आणि त्या 3 साईड्सपासून किंवा 3 साईड्समध्ये आपल्याला 2 अँगल्स दिलेले असतील. आणि हे 5 एलिमेंट्स घेऊन आपल्याला क्वाड्रिलॅटर ड्रॉ करायचा आहे. सो आपण क्वेश्चन पाहूया. कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटर PQRS such that length of QR equal to 5 cm, length of RS equal to 6.2 cm, length of SP equal to 4 cm, measure of angle R equal to 62 degree आणि measure of angle S equal to 75 degree. सो इथे एक मी रफ फिगर ड्रॉ करून केलेली आहे. सो कोणताही क्वाड्रिलॅटर ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला एक रफ फिगर काढून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला कोणते अँगल्स किंवा कोणत्या साईड्स कुठे आहेत हे समजणं इथे जाईल. सो स्टार्टिंगला आपण SR बेस साईड काढून घेऊया. SR ही साईड आपण बेससाठी ठेवतोय. जी आहे 6.2 सेंटीमीटरची. सो 6.2 सेंटीमीटरची आपण इथे साईड काढून घेतोय SR 6.2 सेंटीमीटर. त्यानंतर आपण अँगल S काढून घेऊया 75 डिग्रीचा आणि अँगल R काढून घेऊया 62 डिग्रीचा युजिंग प्रोटेक्टर. सो प्रोटेक्टरचा यूज करून आपण अँगल काढून घेऊया S, जो आहे 75 डिग्रीचा.
सो दोन्ही पॉईंट्स आपण जॉईन करून घेऊया, दोन्ही मार्क्स सॉरी. त्यानंतर आपण अँगल आर काढूया 62 डिग्रीचा. सुरुवातपासून काउंट करायचं आणि 62 डिग्रीच्या इथे आपण मार्क करून घ्यायचं आणि ते दोन्ही मार्क्स आपण जॉईन करून घेऊया. त्यानंतर अँगल एस आहे 75 डिग्री आणि अँगल आर आहे 62 डिग्री. सो दोन्ही अँगल्सवर आपण मार्क्स करून घेणार आहोत, कारण आपल्याला अँगल एसवरती पी हा पॉईंट ड्रॉ करायचा आहे 4 सेंटीमीटरच्या इथे. सो तुम्ही आयदर स्केल यूज करू शकता किंवा तुम्ही कंपासमध्ये 4 सेंटीमीटर डिस्टन्स ड्रॉ करून सुद्धा मार्क ड्रॉ करू शकता 4 सेंटीमीटरच्या इथे. सो आपला हा मिळाला 4 सेंटीमीटरचा आणि आपल्याला पी हा पॉईंट मिळालेला आहे. त्यानंतर अँगल आरच्या रेसवरती आपल्याला 5 सेंटीमीटरच्या इथे क्यू हा पॉईंट मार्क करून घ्यायचा आहे. सो दोन्ही पॉईंट्स पी आणि क्यू आपण जॉईन करून घेऊया. सो अशा प्रकारे आपला अँगल पी क्यू आर एस हा ड्रॉ करून झालेला आहे. सिम्पली आपल्या 3 साईड्स दिलेल्या असतील आणि 3 साईड्सच्या मध्ये बसणारे आपल्या 2 अँगल्स दिलेले असतील. तर बेस साईड किंवा बेस सेगमेंट आपण जी मधील साईड आहे ती घेणार आहोत. त्यानंतर साईडवरती आपण 2 अँगल्स ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि त्या 2 अँगल्सच्या रेसवरती आपण दिलेल्या लेंथ एवढे मार्क करून घेणार आहोत. जेणेकरून 2 पॉईंट्स मिळतील आणि त्यानंतर ते 2 पॉईंट्स आपण जॉईन करून घेणार आहोत. तो सो अशा प्रकारे आपला क्वाड्रिलॅटरचं 4th कन्स्ट्रक्शन हे ड्रॉ करून झालेलं आहे. प्रॅक्टिस सेट 8.2 मधील 2 एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. उरलेले 2 एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत आणि तुम्हाला जो काही डाऊट्स असेल या कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा क्वाड्रिलॅटरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी नक्कीच तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.